हॉटेल प्रसादालयचा शानदार शुभारंभ नाशिकमध्ये संपन्न। मुंबई, ठाणे, पुणे येथील खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल प्रसादालय आता नाशिक पुण्यनगरीत देखील तुम्हाला या हॉटेलच्या माध्यमातून शुद्ध सात्विक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे। गुरुवारी दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता हॉटेल प्रसादालयचा शाखा क्रमांक 3 नाशिकमध्ये सुरू करण्यात आली। शहरातील मुंबई नाका येथे असलेल्या G8 बिझनेस पार्क साहेब हॉटेलजवळ शताब्दी हॉस्पिटलच्या समोर या हॉटेलची स्थापना करण्यात आली। सर्वप्रथम संचालकांच्या वतीनं सकाळी सत्यनारायणाचं पूजन या ठिकाणी करण्यात आले आणि सायंकाळी 6 वाजता नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून हॉटेल प्रसादालयचा शानदार शुभारंभ संपन्न झाला। हॉटेल प्रसादालयाची खास वैशिष्ट्य म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संचालक शशिकांत दौंड, आनंद पाटील, गजानन आंधळे, किरण ढाकणे यांनी सर्वप्रथम मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ आता नाशिक येथे सात्विक थाळी सुरू केली। हॉटेल प्रसादालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या थाळीबद्दल विशेष माहिती मान्यवरांनी आणि संचालकांनी दिली आहे। हॉटेल प्रसादालयाचं आज इथे उद्घाटन होत आहे। मला वाटतं दौंड असतील, त्याचबरोबर आंधळेजी असतील, ढाकणेजी असतील, पाटील असतील, त्यांनी खूप चांगला प्रयत्न इथे केलेला आहे। आपण बघतो की नाशिक मध्ये ठाणे आणि पुण्यानंतर इथे तिसरी शाखा इथे उघडलेली आहे आणि अतिशय सुंदर असं सात्विक वातावरण, सात्विक जेवण, त्याचबरोबर इथलं जे मला वाटतं सर्व व्यवस्था असेल ती अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळे आपण बघतो की नाशिकमध्ये खाद्य संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात वाढते। परंतु जे आपल्याला पाहिजे असेल की व्हेज थाळी किंवा सात्विक जेवण, खरोखर प्रसाद ज्यांना म्हणावा शेगावचा, तो प्रसाद आपल्याला इथे मिळणार आहे। शेगावमध्ये जाणं लोकांना फार आवडतं, कारण तिथली शिस्त असेल, स्वच्छता असेल, प्रसाद असेल, दर्शन असेल, हे सर्वांसाठी आपण जात असतो। परंतु सर्व आपल्याला आज इथे त्यांनी वातावरण तयार करून दिलेलं आहे। मला वाटतं नक्कीच नाशिककरांना आपला हा उपक्रम आवडेल आणि सर्वजण प्रसादालयात नक्की येऊन जातील याची मला खात्री आहे। नाशिककरांना मी हे सांगेल की प्रसादालय ही जी संकल्पना आहे ती गजानन महाराजांच्या भक्तांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये आपण जाताना जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथलं वातावरण किंवा तिथला मेन्यू वगैरे सगळं आपल्याला चायनीज, पंजाबी, राजस्थानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। ठीक आहे, बट प्रसादालयामध्ये प्रॉपरली तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळी, प्रसादामध्ये शेगावच्या प्रसादालयामध्ये भक्त निवासमध्ये तुम्ही जसं जाता, ठीक आहे, तिथे तुम्हाला नैवेद्य मिळतो। प्रॉपरली तुम्हाला इथे आल्याच्या नंतर एक मंदिरात आल्यासारखा आनंद मिळतो। नाशिकमध्ये नाही, नाशिकमध्ये आता एकच, कारण ब्रँड तो ब्रँड असतो प्रत्येक ठिकाणी, तो तेच इथे प्रसादालय, दुसऱ्या कॉलनीमध्ये परत प्रसादालय, सो तशी खिचडी नकोय आपल्याला। प्रत्येक कस्टमर नाशिकमध्ये प्रसादालय म्हटलं का फक्त एकच आठवलं पाहिजे। नाशिकचा आपला पत्ता आहे बिझनेस पार्क G9 सायबा हॉटेलच्या बाजूला, शताब्दी हॉस्पिटलच्या समोर, मुंबई नाका, नाशिक। प्रसादालय ही संकल्पनाच मुळात ही शेगावमध्ये, कारण मी बुलढाण्याचा शेगाव साईडचाच आहे, अगदी माझं गाव जवळच आहे आणि जेव्हा मी मंदिरात नेहमी जात असतो, परंतु करोनानंतर जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा मला ह्या संकल्पनेचं हे झालं की आपण महाराजांच्या नावाने काहीतरी करूया। माझं वराडी मिसळ म्हणून पहिले 40-41 आउटलेट्स आहेत, त्यानंतर कुठेतरी एक आपण थाळी सिस्टम चालू करूया। मग आपल्या प्रसादालयामध्ये महाराष्ट्रीयन, मराठी पारंपरिक पदार्थच आपण देतो। इथे कसलाही राजस्थानी किंवा गुजराती याचा कसलाही टच या आपल्या पदार्थाला नाहीये, त्यामुळे हे आपलं एक वेगळेपण आहे। आणि तुम्ही जेव्हा इकडे हॉटेलमध्ये आतमध्ये येता तर तुम्हाला एक आपले पादत्राणे हे बाहेर काढूनच आतमध्ये यावं लागतं, तर ते आपलं एक वेगळेपण आहे। मला वाटतं भारतातलं पहिलं आपलं असं हॉटेल असेल की जिथे तुम्हाला चपला बोट बाहेर काढून आतमध्ये यावं लागते आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला साहजिकच तुम्हालाही जाणवलं असेल की एक भक्तिमय आणि एक आध्यात्मिक असं सात्विक असं वातावरण या ठिकाणी आहे आणि तेच ह्या आपल्या हॉटेलचं एक प्रसादालयाचं वेगळेपण आहे। आम्ही प्रसादालय हे पहिलं शाखा ही ठाण्याला चालू केली पहिली आणि माझं संकल्पना तीच होती की महाराजांच्या नावाने चालू करायचं आहे, जिथे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ असले पाहिजेत आणि असे पदार्थच आपण पूर्ण महाराष्ट्रभर देऊयात आणि नुसते महाराष्ट्रात नाही तर ही संकल्पना घेऊन आम्ही देशाबाहेर सुद्धा जाणार आहोत। हेच आणि गजानन महाराजांचं तर वास्तव्य सुद्धा नाशिक शहरात लाभलेलं आहे, त्यामुळे नाशिकमध्ये या गोदावरीच्या तीरावरती
हे जेव्हा हॉटेल उभं राहत आहे तर खरोखरच खूप आनंद होतोय आम्हाला. वेळ वेळ सकाळी 11:30 ते 4 पर्यंत राहील आणि 4 ते 7:30 हा ब्रेक राहील. नंतर 7:30 ते 11 पर्यंत, 11 ते 11:30 हे आपलं चालू राहील. नाशिककरांसाठी हे असेल की इथे मराठी पारंपरिक पदार्थ आपण देणार आहे. यामध्ये आता आम्ही आमरस थाळी सुद्धा चालू करतोय आणि मला वाटतं की याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं थाळीमध्ये तर 7 भाज्या आहेत मराठी आणि भाज्या रोज चेंज करतोय आपण. त्यानंतर 3 चटण्या आहेत, त्यानंतर स्वीट्स आहेत. याच्यामध्ये मोदक हे आपण कंपल्सरी देतो. जे मोदक तुम्हाला कुठे भेटत नाही थाळीमध्ये जनरली. तर मोदक असणार आहे, श्रीखंड असणार आहे. आमरस थाळी आपण आमरस महोत्सव खास आता चालू करतोय. तर तो एक नाशिककरांसाठी खूप मोठं हे असणार आहे की आमरस थाळी सुद्धा आपण चालू करतो. आम्ही ठाण्यात कसं एकत्र बसायचो तेव्हा विचार करायचो काय करायला पाहिजे. तर यांना असं सुचलं एक शेगावला जाऊन आल्यावर की आपण पण एक काहीतरी असं प्रसादासारखं बनवावं. तर त्याने आम्हाला सुचवलं प्रसादालय म्हणून आपण बनवूया. आम्ही पहिला सुरुवात ठाण्यामध्ये केली आणि जे काय आहे याच्यातलं जे काय म्हणतात ते महाराजांच्या जीवनाची गाथा वगैरे सगळे गजानन महाराजांचंच आहे. आमचं काही नाहीये. मी फक्त पार्टनर आहे. बाकी सगळी संकल्पना यांची आहे. हे चला म्हणणार, हे पुण्याला चला म्हटले, आम्ही पुण्याला गेलो. नाशिकला चला म्हटले, नाशिकला. तर पुढे आम्ही जेजुरीला चाललोय, तिथून दादरला जाणार आहोत. विशेष म्हणजे प्रसादालय हॉटेलमध्ये शुद्ध सात्विक पद्धतीचं जेवण उपलब्ध असणार आहे. या शुभप्रसंगी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, प्रशांत जाधव, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गोविंद घुगे, ओबीसी शहराध्यक्ष अजय आघाव, माजी नगरसेवक दीपक दातीर, महेश हिरे, बाळासाहेब घुगे यांच्यासह हॉटेल प्रसादालयाचे संचालक शशिकांत दौंड, आनंद पाटील, गजानन वांदळे, किरण ढाकणे आणि त्यांचा मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होता. हॉटेल प्रसादालयाच्या या 3ऱ्या शाखेला शुभेच्छा देण्यासाठी नाशिकमधील असंख्य मान्यवरांनी देखील गर्दी केली. तेव्हा एकदा तरी जरूर भेट द्या. येथील शुद्ध सात्विक भोजनाचा आनंद घ्या अशी विनंती याप्रसंगी संचालकांच्या वतीने करण्यात आली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.